थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतं. आणि सिनेरिओ असा आहे की या मॅचमध्ये जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार. म्हणजे एक वेळेस आपण पाहिलं तर ही देखील एक सेमीफायनल मॅचेस आहे. आणि याआधी आपण पाहिलं की मागील सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय अश्विनी इंटरप्राइजेस या टीमने. सेमीफायनल आपण पाहत आहोत. टीम जय श्रीराम इंटरप्राइजेस आणि त्यांचा विपक्षामध्ये श्री कला इंटरप्राइजेस. राउंड द विकेट, पगलास बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं. अपील इथे झाली जरूर, बट अंपायर्सने दरम्यान इथे नकारलं. आणि नकारण्यामागे हे देखील कारण राहिलं की कुठे ना कुठे बॉल आय थिंक पॅन्टला ट्रॅकला आय थिंक ब्रश होऊन गेला होता, स्टम्प्स वरनं गेला. आय थिंक बॉल रिलीज केल्यानंतर बॉलर समोर आलं, तेच अंपायर सांगतात. स्टेप आउट झालं बॅटर. आता ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात, पायांनी चेंडू अडवायचा होता, बट तसं काही झालं नाही. आणि अखेरीस इथे बॉल स्टॉप केला. आणि तोपर्यंत जर आपण इथे पाकलं तर इन बिटवीन रन्स इथे कंप्लीट झाला या बॉलवरती. या 3 क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर माइंडसेट ही फार मोठी गोष्ट आहे. माइंडसेट फार मॅटर करतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं भरपूर साऱ्या टीम्सने जे बदलाव आणलेत ते माइंडसेटने आणलेत. कारण आज जर आपण ही लीग उचलून पाहिली तर मी म्हणेन की सध्या सगळीला जो खेळ सर्वेश पाटील आणि त्यांच्या टीमने दाखवला लाजवाब खेळ, पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळलं. आता ओमकार कसली वाट पाहत होते. ओमकार विचार करत होता की कॅच पकडू की सोडू, आणि त्या प्रयत्नामध्ये ते पोहोचले देखील नाही. आणि ओमकार देखील विचार करत असेल की मी स्वतः सिंगल हँडेडली मॅचला पुढे नेण्याची क्षमता ठेवतो. सो दॅट्स वाय एखाद्या कॅचने इतका जास्त फरक पडणार नाहीये. आणि ओमकार स्वतः एक आयकॉन प्लेअर आहे या टीमचा, पण तो आयकॉन कॅटेगरीमध्ये ऑप्शनला नव्हता. फुल लेंथ फ्लिक केला, फिल्डर डीप मध्ये. आता मिड विकेटला फिल्डर हा बॉल फील्ड करतात. आता माइंडसेटचा मी विचार करत होतो आणि तो विचार माझ्या माइंडमध्ये का आला, बिकॉज IPL मध्ये सध्या दुपार आफ्टरनून सेशनला SRH आणि DCG मॅच सुरू आहे. 4 विकेट पडल्यानंतर सुद्धा मोठे फटके येतात. फुल लेंथ बॅटचा टोलला लागला, मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. रनआउटची शक्यता. असं वाटतं की बॉलरच्या हातामध्ये बॉल नव्हता, दॅट्स वाय इथे अंपायर्सने नकारलं. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेचून मारला आणि डीप मध्ये स्वप्नील लागेत उपस्थित येतात, बॉल फील्ड करतात. आज पागलं जर गेलं तर पाटील बंधूंनी चांगला खेळ दाखवला, पण इथे रनआउटची शक्यता आहे की रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का दरम्यान इथे लागला, धक्का दरम्यान इथे पगला लागला, बॅटर बाद झालेत. गणेश. मॅच महत्वाची यासाठी आहे कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की लाजवाब खेळ आपण पाहिला अश्विनी इंटरप्राइजेस या टीमचा जे फायनलमध्ये पोहोचले DPL सीझन 4 मध्ये. पण आता त्यांचा विपक्षामध्ये फायनल मॅच मध्ये कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सेमीफायनल 2 मध्ये इथे मिळणार आहे. पण अश्विनी इंटरप्राइजेस टीमने लाजवाब खेळ दाखवला कारण एकंदरीत सर्व सामने जिंकून ते फायनल पर्यंत पोहोचलेत. हीच खास बात तर ब्लॅक डायमंडची आहे. कारण मास्टर माइंड एकंदरीत विकेटचा मागे देखील सूत्र तो हलवू शकतो, त्याने दाखवलं या पर्वामध्ये. तर तोही विचार करतो की काय सूत्र मी अडवली. कारण एकंदरीत बघा
टीम कॉम्बिनेशन तितका चांगला होता, कारण सर्वेश असतील आणि ऑल ओव्हर त्यांच्या टीममध्ये जे इतर खेळाडू आहे सर्व चांगले खेळले. त्या जोरावरती त्यांचा संघ फायनलपर्यंत पोहोचला. अश्विनी एंटरप्राइजेस म्हणजे आदेश दादांनी पुरस्कृत केलेला संघ. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 8 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर स्वप्नील बॉलिंग मार्कवरती तयार होतात. स्वप्नीलवरती विश्वास दाखवण्यात आला आणि हा सामना डॅनियलजी किती ओव्हरचा 4 षटकांचा हा सामना आहे. पहिलाच बॉल मिस्टामिंग कव्हरला फिल्डर आणि इथे पहा आणि खऱ्या अर्थानं जर पागले गेलं तर ब्रेक लावला, बट त्यात नंतर वापस ऍक्सिलरेट करण्याच्या प्रयत्नांमध्ये खाली पडले आणि कॅच पकडता आली नाहीये. नेक्स्ट बॉल पुल केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत ओमकार. ओ माय गॉड, हे कार्य फक्त ओमकारच करू शकत होते आणि ओमकारच तिथे होते. ओमकार पडलेत बट कॅच पडू दिली नाहीये. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. बॅटर बाद झालं तुषार आणि ओमकार देखील विचार करत असेल की ही कॅच पकडली कशी, त्यालाही नाही समजलं. ओमकार म्हणत असेल पडलो हरकत नाहीये, कॅच पकडली. जर कॅच पडली असती तर त्यात नंतर थोडे चित्र थोडे वेगळे झाले असते. कारण डीपीएलचं वैशिष्ट्य राहिलं की डीपीएल मध्ये एखादी घटना घडली की काय ग्रुपवरती मेसेज येतात. त्या अनुषंगाने आता कॅच जरूर पकडली बट पडले तरी सुद्धा ग्रुपवरती चर्चा या विषयावरती नक्कीच होईल की ओमकार पडला कसा. आणि मला असं वाटतं ही कॅच जी ओमकारने पकडली, मला वाटतं नेक्स्ट इयर पर्यंत स्टोरी स्टेटस नक्कीच पडतील या कॅचचे. नेक्स्ट बॉल आता हे मिस्टामिंग फिल्डर येतात, पोहोचलेत आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप फिल्डर कोण होता? प्रथम. अरे मेन टीमचे ते कॅप्टन आहेत ग्रामीण टीमचे आणि इथे कॅच सुटली. ज्युनियर जेपी डुंगे गावचे, बट ओरिजिनल जेपी ज्याप्रमाणे कॅच पकडतात त्याचा 10% तरी त्यांच्यामध्ये असतं तरी ही कॅच इझिली पकडली असती. टॉप एज विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि इझिली कॅच पकडली जाईल. सफलता आणखीन एक मिळेल आणि बॅटर दरम्यान इथे बाद झालेत. सार्थक यांच्या स्वरूपामध्ये 3रा धक्का आणि स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं तर धावफलक आहे 11 धावा आणि 11 धाब्यांवरती 3रा धक्का. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर एक काळ होता जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं की 12वी पर्यंत पोरांना मोबाईल काय ते माहीतच नव्हतं आणि 12वी नंतरही काही मोजक्या मुलांकडे मोबाईल असायचा. पण आजच्या डेटला तर 9-10 वर्षाच्या मुलांकडे देखील आयफोन असतो. जमाना बदलला, वेळ बदलली. पण मी नेहमी सांगेल की ऑनेस्टली एक रील स्टार बनण्यापेक्षा रिअल स्टार कसं बनता येईल त्याचा विचार करा. कारण पाहिलं गेलं तर बघा एकंदरीत तो थोडा वेगळा विषय राखला. आपण मॅचकडे वळूया. न्यू बॅटर मैदानाचा आतमध्ये अजिंक्य येतोय. शफल झाला, यशांचा वेध घेतला. आज दोन्ही ब्लॅक डायमंड चमकतात उन्हामध्ये. सफलता इथे मिळेल. धक्का आणखीन एक. आणि कॅच साठी पारितोषिक होतं. विजयजी भगत सावंतकडून पारितोषिक आहे. जर दत्ता भगत यांनी कॅचही पकडली तरी सुद्धा 500 रुपये देण्यात येतील.
न्यू बॅटर अभिषेक मैदानात हातामध्ये येतात आणि आता इथे डायनेलने सांगितलं की सलगचे 2 षटकार जर येत आहेत अभिषेकचा बाटमधनं तर 1000 दिले जातील आणि सलगचे नाही आले असेही 2 षटकार आले तरी सुद्धा 1000 दिले जातील. पुल करण्याचा प्रयत्न बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट दरम्यान इथे आला नाहीये येतो डॉट आणि अशा प्रकारे खेळही जर आपण पाहिलं तर समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा अखेरीस 11 धावा धावफलकावरती धक्के आतापर्यंत लागले 4. अकरा धावा धावफलकावरती आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ दरम्यान इथे बाकी आहे. 3रं षटक प्रशांत पहिलाच बॉल पॅन वरती लो फुल टॉस फ्लिक केला डीप मध्ये मिड विकेटला स्वप्नील येतो चांगली फिल्डिंग. अरे आज पाहिलं गेलं तर DPL 2025 मध्ये आपण पाहिलं भरपूर सारे नवीन चेहरे आपल्याला चमकताना दिसले. एकंदरीत सार्थकने चांगलीच बॅटिंग केली होती पण या मॅच मध्ये जास्त काही त्याला करता आलं नाहीये. पुल केला बॉल हवेमध्ये आहे आणि ओंकार आणि हा बॉल तर ओंकारच फील्ड करू शकला असं आणि तोच होता आणि त्याने बॉल फील्ड केला बट त्यात नंतर ओंकार बॉल फील्ड केल्यानंतर थ्रोही करायचा असतो आणि आता थ्रो केला आणि तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट होतील बट 3 धावा वाचवलं ओंकारने. मला असं वाटतं की स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आहे का असता तर ओंकारलाच दिला असता. जास्त कॉन्ट्रोवर्सी देखील नव्हती ज्याप्रमाणे त्याने फिल्डिंग केली तो पडतोय बट संघाला त्याने उभं ठेवलंय. नेक्स्ट बॉल फ्लिकचा फटका आता ही रिसच्या साहाय्याने वळवला ओंकार येतोय आणि हे काय कधी कधी जास्त कौतुक करणं चुकीचं ठरतं. कॉमेंटेटर कर्स म्हणावी लागेल कारण ओंकारही सांगतो इतकं कौतुक होतोय तर आता नजर लागते. सतरा धावा धावफलकावरती ओंकारने मला वाटतं की गेला 1 महिना तो सराव करत होता DPL 2025 साठी दिवस रात्र सराव सुरू होता आणि त्याचाच तो परिणाम राहिला की भरपूर चांगला खेळलाय तो. आता ही शॉर्ट आर्म जॅम फिल्डर आता स्वप्नील वेगाने पोहोचला चेंडू पर्यंत एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. एकच धाव मिळेल धाव फलक एका धावेचा मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला. 18 धावा धाव फलकावरती खेळ अजून जर आपण पाहिला तर इथं बाकी आहे अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावा धाव फलकावरती आहेत म्हणजे की 4 ओव्हर 35 पर्यंत जरी पोहोचले तरी सुद्धा फाईट तर चांगली होऊ शकते. प्लॅन मिस येतो डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. फुल लेंथ उडवला वाराचा प्रवाह देखील त्याच दिशेने बट मी आज सांगितलं ना की प्रखरत्या उन्हामध्ये ब्लॅक डायमंड चमकतायत. आज मिस्टेक होणारच कुठे. आज सर्वेश असो स्वप्नील असो कॅचेसही पकडल्या जातील विकेटही ते घेतील बॅटिंगही तेच करतील आणि कॅच लाजवाब इथे पकडली. सफलता दरम्यान इथे मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहिंदर दरम्यान इथे येतात आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता बॉलर आदित्य
सर्वेश, डायनल, तुषार पाहत असतील की कोणता असा चेहरा आहे जरा नेक्स्ट सीझन मध्ये आपण ग्रामीण टीम मध्ये संधी देऊ शकू. आणि तसा प्रबल दावेदार ओमकार पाटील स्वतःच आहे. वन साइड फुल लेंथ ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन फील्ड आहेत. बॉल फील्ड होतोय मिडल सिंगल. पण मी एकंदरीत म्हणेन की यंग प्लेयर्स पेक्षा 40+ खेळाडूंनी फार इम्प्रेस केलं ज्याप्रमाणे ते खेळलेत. प्रत्येकी 40+ खेळाडू त्यांचे बॉलिंग असो त्यांचे बॅटिंग असो पूर्णपणे चांगला खेळ दाखवला. त्यासाठी मी आवर्जून 40+ खेळाडूंचं इथे कौतुक करेन. बघा जुने खेळाडू आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून युवा खेळाडूंना शिकायलाही मिळतात. आणि DPL 2025 मध्ये सर्वांचे जे सिनियर प्लेयर आहेत त्यांचं आवर्जून कौतुक मी करेन कारण ज्याप्रमाणे सर्व खेळलेत. स्ट्रायकिंग एंडवरती आता मोहिंदर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला गॅप मध्ये आहे. स्वप्नील धावतोय आणि फिल्डिंग चांगली. आज तर मला वाटतं की ब्लॅक डायमंड यांच्या घरातील जितके खेळाडू आहेत त्यांचा कोणी हात पकडू शकतच नाहीये. दोन्ही बंधू आहेत ते मलाही माहिती आहे. ज्याप्रमाणे खेळतात बॅटिंगही तितकी चांगली करतात बॉलिंगही करतात आणि त्याप्रमाणे फिल्डिंग मध्ये तर उत्तरच नाहीये. ज्याप्रमाणे फिल्डिंग त्यांचं आतापर्यंत राखली. पण दुसऱ्या बाजूने आता थोडा चिंतेचा विषय कारण अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. मोठे फटके इथे हवेत पण मोठे फटके येतील कोणाचा बॅटमधनं हा देखील प्रश्न इथे उभा होतोय. यशांचा वेध क्लीन बोल्ट सफलता मिळेल. धक्का आणखी एक धक्का आता लागला 6वा. सन्माननीय डॉक्टर अरुणजी भगत सावंतचे आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. विकी दरम्यान आलत आणि येत्या क्षणी हुक केला. बॉल अवे मध्ये आहे. ओमकार पोहोचला. ओमकार आहे तर टेन्शन नाहीये. कॅच पकडली जाईल. सेफ हँड्स आणखी एक धक्का. आज कळत न कळत ओमकारला विश्वास होत नाही की इतका चांगला खेळ माझा झाला कसा. बॅक टू बॅक 2 धक्के इथे लागलेत. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये गुरुदत्त आणि धावपळक 20 वरती आहे. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल. अपील फिगर विकेट हॅट्रिक कंप्लीट. सेमीफायनलचा या मोठ्या मंच मध्ये मोठा पंच आदित्यचा विकेट हॅट्रिक. आणि इम्रान ताहिर सेलिब्रेशन करण्यासाठी ओंकारही तयार होते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर करून धावत आले. ओंकार जरा हळू. तुझ्यापेक्षा त्याचं 20 किलो वजन कमी आहे. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये समर्थ बॅटिंग करण्याकरिता आता येतोय आणि विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आणि लाजवाब खेळ होते आपल्याला पाहायला मिळाला श्रीकला एंटरप्राइजेस टीमचा. बट दुसऱ्या बाजूने जय श्रीराम एंटरप्राइजेस फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत.
शेवटचा चेंडू शेवटचा बॉल पुल करायचं होतं बट येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये सेमीफायनल 2 मध्ये एकूण रन्स बनवण्यात आलं 20 आणि 21 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं टीम जय श्रीराम एंटरप्राइजेसने अगेन्स्ट टीम श्रीकला एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 21 धावांचं लक्ष्य या सेमीफायनल 2 मध्ये सेट केलं टीम जय श्रीराम एंटरप्राइजेस टीमने अगेन्स्ट टीम श्रीकला एंटरप्राइजेस. पहिल्या षटक बॉलर दरम्यान इथे तयार होतात. या पहिल्या षटकामध्ये अंकुश बॉलिंग मार्क वरती 21च धावांचं लक्ष दरम्यान इथे सेट करण्यात आलं. पहिला बॉल पहिलाच बॉल प्लेअर मिस डॉट बॉल दरम्यान इथे सुरुवात केली जात आहे. आणि एकंदरीत मी म्हणेन की पहिले षटक जर चांगलं टाकण्यात आलं की जास्तामध्ये 2 ते 3च धावा त्यासोबत 2-3 विकेट जर आले तर कदाचित कमबॅक होण्याची शक्यता आहे. पण जर या पहिल्या षटकामध्ये जर मी म्हणेन जास्तीत जास्त धावा जरी गेला तर इथेच या सामन्याचा निकालही आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो. उडवला ऑन साइडला फटकाला जवाब कनेक्शन प्रॉपर षटकार.
षटकार इथे येतोय आणि जे मी सांगितलं तर असं वाटतंय की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम श्रीकला एंटरप्राइजेस किती लवकर हा सामना इथे जिंकेल, हाच प्रश्न इथे बाकी आहे. प्लेन मिस, स्टेप आउट जरूर झाले होते बट बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट इथे नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एक लाजवाब फटका याआधी आपण पाहिला, एक षटकारही इथे आला बट त्यानंतर हा डॉट बॉलही येतोय. बघा लक्ष तितका अवघड नाहीये. त्या अनुषंगाने मी म्हणेन की फक्त क्रीजवरती उभं राहणं, इनिंगला चालवणं हीच गोष्ट महत्वाची राखली. हा तर फुल टॉस होता, बॅट्सची दरम्यान आतलीकडे लागली, बॉल मागे चालला, बॉल फील्ड होतो तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. धाव फलक 7 धाव फलकावरती, 7 ऑन द बोर्ड. सात धाव फलकावरती आहेत आणि आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावांची आवश्यकता आणखीन आहे हा सामना जिंकण्याकरिता. दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रन समर्थन धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता 8 वरती जाऊन पोहोचला बट एकंदरीत बघा सेमीफायनल 4 ओव्हरची मॅच आणि बॅटिंग क्रमामध्ये दमखमही होतं. सो त्या अनुषंगाने मी म्हणेन की कुठे ना कुठे या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं ही गोष्ट महत्वाची होती, पण तसं काही झालं नाहीये. फक्त 20 धावा बनवण्यात आल्या आणि त्यातल्या त्यात आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणखीन मिळेल. धावफलक आता अतिरिक्त रन सामोदने स्कोर कार्ड 9 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झालेत, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑन फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल तर कंप्लीट झाली, एकच मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करत जर आपण पाहिलं तर पुढे गेलं आणि त्यातल्या त्यात दुसरीही धाव इथे कंप्लीट झाली. पहा आउटफील्ड मध्ये थोडं लेझी वर्क पाहायला मिळेल, त्याचा फायदा इथे बॅटर्सने घेतला. असं वाटलं की एकच मिळेल बट जसं पाटलं दोन्ही बॅटर्सने की दुसरी मिळू शकते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इथे होतील कंप्लीट. धावफलक आता 11 वरती आणि फक्त जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता. हा बॉल दिला सोडून, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा साह्याने धावफलक आता पुढे जातो. स्कोर करता 12 वरती जाऊन पोहोचला. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता फक्त 9 धावांची आवश्यकता इथे आहे. स्टेप आउट झालेत. बॅटर ड्राईव्ह केला, कव्हरला हा बॉल फील्ड होतो. सिंगलच मिळेल आणि या मॅच मध्ये जास्त काही करण्याची आवश्यकताही नाहीये, कारण या क्षणाला मी म्हणेन सिंगल डबल्स स्ट्राईक रोटेटही केली आणि विकेट हातामध्ये ठेवले तरी सुद्धा हे टोटली इझिली ते चेज होऊ शकतं. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण जर आपण बघितलं तर रन्स इथे 13 धावा बनवण्यात आला. नेक्स्ट बॉल, बॅकफूट वरती जाऊन कट करायचं होतं बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. जे मी सांगितलं की या मॅच मध्ये जास्त काही बाकी नाहीये, प्रश्न फक्त हाच बाकी आहे की किती लवकर हा सामना इथे समाप्त होईल. स्टेप आउट झालेत आणि स्टंपिंग कंप्लीट झाली नाहीये. ओव्हर थ्रोही झाला. 22 च्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर या एका धावेच्या मधून धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 14 धावा धावफलकावरती. जिंकण्याकरता आता 7 धावांची आवश्यकता. वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती. टॉप एज देखील लागला होता आणि बॉल फील्ड होतो शॉर्ट थर्डला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतले, दोनही कंप्लीट होतील. तिसरीसाठी परतायचं होतं पण नकारलं. 2च मिळतील म्हणजे आता या 2 धावांच्या मध्ये स्कोर करायचा 16 वरती आणि जिंकण्याकरिता आता 5 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता आहे.
हुक केला, बॉल हवेमध्ये आहे आणि हा फटका एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार येतो आणि आता जिंकण्याकरिता फक्त एका धावेची आवश्यकता, फक्त एका धावेची आवश्यकता. फुल लेंथ प्लेन मिस डॉट बॉल दरम्यान इथे येतो. फक्त एका धावेची आवश्यकता. लाजवाब खेळ श्रीकला एंटरप्राइजेस या टीमचा आपल्याला या सेमीफायनल 2 मध्ये इथे पाहायला मिळाला. पायांवरती चेंडू आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. या फटक्यासोबत DPL 2025 सेकंड फायनलिस्ट टीम ठरलेली आहे, टीम श्रीकला एंटरप्राइजेस. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला प्ले ऑफ द मॅच. आपण विकेट हॅट्रिक